गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. घरात सुख, शांती, समाधान हवं असेल ना, तर घरातल्या बाईंनी अगदी मायेनं स्वयंपाक करावा, अगदी मनापासून. आणि घरातल्याने सुद्धा तितक्याच प्रेमाने एकत्र मिळून तो चाखायला हवा, त्याचा आस्वाद घ्यायला हवा. शेवटी आपण जगतो कशासाठी, नाही का? असो, ते छोले भिजवलेत, ते जरा उपस आणि किंचितसं मीठ घालून कुकरला लाव. हं, तेवढं तरी येईल ना? तेही नाही. मला सौरभ म्हणाला होता की चहा कॉफी करावी लागेल. काय? म्हणजे मला चहा कॉफी करता येते आणि भोपळ्याचं भरीत. फक्त भोपळा उकडलेला हवा. थोडक्यात काय, तुला काही येत नाही. असो, मला सांग, पण शिकायची तरी तयारी आहे का? हा, की मला नाही बाई स्वयंपाक करायचा असा काही ऍटिट्यूड आहे? हा, काही बाई कळत नाही तुझं. तोंड देखलं हो म्हणतेस की खरंच म्हणतेस? असो, कणिक जरा मुरू दे, आल्यानंतर मी बघते, पटापटा करेन सगळं. खरं तर मी तुला कांदा चिरायला सांगणार होते, पण नको बाई, डोळ्यात पाणी यायचं तुझ्या. चल जाऊया बाहेर, ये. दादा ह्या असा झाला. काय रे सौरभ, एवढं राधा राधा करत होत असते? हिला तर काहीच येत नाही, फेल. दादा तुम्ही कधी आलात? मी काय 10 मिनिटं झालीत मला येऊन, मला सगळं कळलेलं आहे. आणि मला एक सांग, तिला काही येत नाही म्हणून जी अगदी आनंदाने सांगतेस आम्हाला, तिला सर्जरी येते करायला, कापाकापी. तुला येते नाही ना? मग तिला जर शिकवलं तर शिकवल्यावर सगळं काही येईल तिला सुद्धा. काय ग पोरे, शिकशील ना तू? हो, हा. आणि तुमच्यासारख्या एक्सपर्ट कडून शिकून घ्यायला आवडेल मला. स्वयंपाक सुद्धा सर्जरी इतका अवघडच असतो, त्यालाही स्किल लागतं. शिकवाल ना तुम्ही मला? अहो शिकवाल म्हणून काय विचारताय? शिकवणार. आमच्या सीमा वहिनीच्या हाताखाली माणूस सुद्धा तयार होतो. तुम्ही तर काय शिकलेले आहेत काय ग? केदार येईल ती? येईल, विचार लवकर विचार. डॉक्टर राधा या ना, मी काही फुलं झाडं लावली आहेत, मला फुलांची खूप आवड आहे. या. हा काय आहे डॉक्टर, आमचा हा घर ना म्हणजे एक मोठी फुलबागच आहे. काय काय, आणि आम्ही सगळे ना या घरातली वेगवेगळी फुलं आहे. किती गोड आहे तुझी. तुम्हाला एक एक सांगतो बघा. म्हणजे आमचे हे दादासाहेब आहेत ना, हे गावठी गुलाब मस्त, पण काटेलय. आमची सीमा वहिनी म्हणजे सूर्यफूल ताट, म्हणजे सूर्याकडे कसं सूर्यफूल असते बघत तशी.
हा केदार केदार म्हणजे एकदम लाजाळू प्राजक्ताच्या फुलासारखा. हा जरा काय झाला का कोमचतो. आणि माझी रणजी, अहो रणजी म्हणजे मधुमालतीचा फुल. मधुमालती? दिसायला सुंदर आणि स्वभावाला एवढी गोड की मधुमालतीच्या सुगंधासारखी. आणि मी म्हणजे सुरंगीचा फुल. सुरंगी? आता कुठे मिळत नाही, पण कसा सुगंध सगळीकडे पसरलेला असतो त्याचा. म्हणजे मी इकडे आलो का ना काही एकदम घरात चैतन्य. काय अगदी बरोबर. आता राहिला सौरभ, हा आयटम काय मला कळलेला नाही अजून. तो तुम्हीच स्वतः बाबा काय आहे तो. अरे यार मी सांगतो ना, सोप्पं आहे. या जगातला सगळ्यात मोठा फूल मी आहे. FOOL. जगातलं सगळ्यात देखणं, जगातलं सगळ्यात हसरं फूल. मूर्ख. आम्ही जरा जाऊन येऊ का बाहेर? चला बाय, मी निघते. सौरभ, तू येतोयस ना हॉस्पिटलमध्ये? सौरभ, तुझं काय काम आहे हॉस्पिटलमध्ये? नाही नाही, त्याचं काय आहे ना, आपल्या सगळ्यांमध्ये मोठा फूल मीच आहे ना. मला जरा ट्रीटमेंटची गरज आहे. हे बघ बरं सौरभ, ते जाऊ दे. बरं एक काम करा, डॉक्टर राधा आणि केदार तुम्ही निघा पुढे, मी आलो. माझी पर्स देतो ना मी. आलो ही घ्या. चला चला तुम्ही पुढे व्हा, मी आलो पटकन आलो. या तुम्ही. सौरभ इकडे इकडे इकडे. मला सांग, तू का चालला होतास हॉस्पिटलला? अगं त्या राधाच्या वडिलांना मेडिक्लेम साठी काही मदत हवी आहे, तर माझे काही मित्र आहेत ना, सो आपण आता हेल्प करायला पाहिजे तिला. ती सून नाही का? बरोबर आहे बरोबर आहे. मदत ही केली पाहिजे, मदत मेन असते. जा तू मदत कर, आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे. जा 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 तू मदत कर जा. सीमाने टोटल नापास नाही आहे ना? ऑलमोस्ट. अरे पण ठीक आहे ना यार, शिकायला तर तयार आहे. अरे. आणि कसं आहे, तुझ्या हाताखाली लगेच तयार होईल. आणि केदारसाठी एवढं तर करायला पाहिजे ना यार. बरं ठीक आहे, मी तिच्या आणखीन 2-3 टेस्ट घेईन, मग बघूया आपण काय ते. चालतंय ना? बरं चला मी येतो. कुठे चाललास आता? जरा जाऊन येतो ना. परत कधी येशील? लवकर आलो, येतो. अरे लवकर. सौरभ ऐक माझं. गेला गेला वहिनी पक्षी उडाला, आता त्याचा काय खरा नाही. अरे खारा नाही रे, खारा दाण्या. खरं नाही, खरा नाही. खरं नाही, आता हो खरा नाही. खरं नाही. शी. बोल. काय तुम्ही माझी खरं नाही बोल. शाळा खरं कसली नाही. घेताय हो? खरं नाही बोल. खरं तुमचं खरं नाही. काय त्याच्या मागे लागले? खरं नाही. खरं नाही. ते काय तू खरं तलाला जा, तलाला काय तो. अरे यार, हॅलो, तुम्ही अजून इथेच काय स्पॉट जॉगिंग वगैरे करताय का काय? नाही म्हणजे नाही, एवढे सिरियस का आहात यार? आय नो तुम्हाला दोघांनाही जॉगिंगची गरज आहे, पण सौरभ काय बोलतोयस तू? का यांना बोलतो म्हणून घाबरलास? घाबरतोस ना तू? नाही, घाबरण्यासारखं काय आहे त्याच्यात? मी घाबरतो तुम्हाला? नाही ना? नाही, या काय काय आपल्याला खाणार आहेत का काय, रागवणार आहेत का काय? म्हणजे रागवल्या तर मारू शकतात, पण ते काय म्हणजे कसं आहे माहितीये का, यांचं म्हणजे असं आहे की ये 2.5 किलो का हात जब किस पे पड़ता है तो आदमी उठता नहीं उठ जाता है, असं आहे त्यांचं. सौरभ, उत्तरी म्हणजे तुम्हाला कळला हा डायलॉग? मी सनी पाजीचा डायलॉग आहे हे तुम्हाला कळलं? क्या बात, भगवान तूने मेरी सुन ली, सारी खुशी मेरी झोली में डाल दी. वाह वाह वाह. मी काय तुला ढ वाटले? वाटायचं काय, आहातच तुम्ही ढ. काय? ढ ढ मग तो अक्षराचं ना ढ ढ त्याच्यात. सौरभ, हा बोल. जमवलास का, बोललास का? अरे काय जमवलंस का? मला तुझ्यासारखी नौटंकी जमत नाही हा. ठीक आहे ना, तुझ्या स्टाईलनी जमव. अरे ती घरी आली, आपल्या साक्षात घरी आलीये, बोल ना यार. हा बोल. मॅम, पद्मा हायपर झाली होती. डॉक्टर मानसला विचारून मी सिडेटिव्ह दिलाय, पण मॅम लवकर काहीतरी करायला हवं. ओके ओके, डोंट वरी, मी येते लवकरच. ओके ओके मॅम.
होईल ना? अरे नक्की होणार, फिकर ना. ये आली आली. सौरभ, आपल्याला आता निघायला हवं. आता हो हो, चल तू, चल सांगते मी. अहो पण चल तू, चल चल. राधामुळे सगळा स्वयंपाक मात्र तसाच राहिलाय. रंजू, मी जरा कांदा चिरते, पटकन छोल्याचं कुकर लावशील? हो. सरळ वाटली नाही राधा? कोण जाणे. नाही, पण सगळ्यांशी कशी मिळून मिसळून वागत होती. आणि स्वयंपाकाचं म्हणशील तर तू लग्न होऊन आली तेव्हा तुला कुठे यायचा स्वयंपाक? उगाच काहीतरी भलतं सलतं बोलू नकोस हा. मला बेसिक सगळं येत होतं आणि मुख्य म्हणजे उत्साह होता शिकायचा. आता ज्या मुलीला लग्न करून या घरात यायचंय ती म्हणेल ना, वहिनी मला जरा दाखवा कसं करायचं. म्हणजे ही मुळी हातावर हात धरून उभी. कणकेचं मी समजू शकते, पण कुकर लावायला तरी पुढे येशील की नाही? आणि मी काही टीचर ओरडत बिरडत नव्हते, छान अगदी हसत खेळत परीक्षा घेत होते. रंजू, मला तर वाटतं या मुलीला लग्न करून या घरात येण्यातच इंटरेस्ट नाहीये. आणि एक लक्षात ठेव, लग्नाच्या बाबतीत असं आहे ना की एक वेळ नाही झालं तरी परवडतं, पण जबरदस्तीने झालेलं लग्न म्हणजे सगळ्यांच्याच डोक्याला ताप. ए रजा, काय असा नर्वस होतोस रे? तिच्याशी बोलायला नाही मिळाला म्हणून ना? अरे तिच्याशी बोलायला मिळावा म्हणून तुला सेपरेट बाहेर घालवला. तू तिच्याशी काही बोललाच नाहीस. फुकट गेला ना सगळा. तो सौरभ कसा चटरपटर करून कसा बडबड बडबड करत होता. अरे पोरींना ना बडबड करून खुलवला पाहिजे, मग त्या खुश होतात. खुश झाला का मग पुढचं काम सगळ्या सोपा होऊन जाते. हा, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये, तू कोणाशी बोलत नाही, तोंड उघडून बोलत नाही. अरे बोलला का माणसाला स्वभाव कळतो, तुझ्यातला गोडपणा कळेल ना तिला. हा, येडा कुठला, टेन्शन नाही घ्यायचं. हे राजा, चल आता असा बसू नको राहूस. पुढच्या वेळेस चान्स मिळाला काय चांगला बोल ना तिच्याशी. हा, चल ये आतमध्ये, चल. असा बसू नको पाहिजे. ये. पण नक्की झोल काय? अरे हॉस्पिटल आहे हे. काय चाललंय? हॉस्पिटल आहे? सौरभ, जशी मी तुला मगाशी म्हणाले की पद्मा राणे अतिशय डिप्रेस आहे, तशीच ती गोंधळलेली पण आहे. तिला तिच्या नवऱ्याचा राग पण येतोय, पण त्याच्याशिवाय तिला कोणाचा आधार पण नाही. म्हणजे याचा अर्थ काय की हल्ली कोणाची काहीही शाश्वती नाही? सौरभ, पण तिचा नवरा का वागतोय असं तिच्याशी? त्याच्याकडे गडगंज पैसा आहे, त्यालाही नकोच आहे. हे आईने त्याचं जबरदस्ती लग्न लावून दिलेलं आहे. आई होती तोपर्यंत ठीक होतं. 1.5 वर्षापूर्वी आई वारली, आता फक्त नावाला बायको येते. त्याला काडीचीही पर्वा नाहीये तिची. इट इज सो ऑफुल. तिला वाटलं बाळामुळे तरी नवरा आपल्याकडे बघेल, पण असं काहीच झालं नाही. त्यामुळे ती बाळाला फिडिंगही देत नाहीये. सौरभ, अशाने मेडिकल कॉम्प्लिकेशन्स वाढतील. तिला पॉझिटिव्ह करणं हे खूप गरजेचं आहे. तिने बाळाला छातीशी धरावं, त्याच्यासाठी जे काय करता येईल ते करतो. म्हणजे याचा अर्थ काय? मी एक किल्ली दिलेला विदूषक आहे. किल्ली दिली की मी सुरू, माकडताळे सुरू. सॉरी, पण तुझ्या घरी माझं माकडच झालं. मी तुला कोऑपरेट केलं म्हणून तू मला कोऑपरेट करावं असं नाही म्हणते. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड सौरभ. डॉक्टर केदारची मानसिक अवस्था मी समजू शकते. एक डॉक्टर म्हणून मी त्याला नक्कीच मदत करेन. आणि पुन्हा एकदा सांगते, माझ्या मनात केदार बद्दल काहीही फिलिंग्स नाहीयेत. या मदतीचं निमित्त करून पुन्हा जर तुझं जाळं टाकलंस ना तर एक फाईट देईन मी तुला, कळलं? अच्छा, जाळं टाकू नकोस म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला पटलाय की मी स्पायडरमॅन आहे.
Whatever. तुला पद्मा राणीला हसवायचंय, तिला बोलतं करायचंय, मला तिला हॅपी बघायचंय आणि हे फक्त तूच करू शकतोस. सो कम ऑन, मी डॉक्टर कल्पनाशी तुझी ओळख करून देते. मॅम, या डॉक्टर कल्पना. अरे मी मगाशीच तुला गाडीत बसलेलं बघितलं. किती हाका मारत होते, लक्ष कुठे आहे तुझं? एक्सक्यूज मी ओळखलं नाही तुम्हाला. कोण आपण? कोण आपण? बरा आहेस ना? आणि कुठे होतास महिनाभर? दिवस रात्र तुझाच विचार करत होते. अरे काय चाललंय तुमचं? कोण तुम्ही? आणि ही अशी गाडी मध्ये आणली तुम्ही? आता ऍक्सिडेंट झाला असता म्हणजे? कोण तुम्ही काय चालवलंयस? तू माझी चेष्टा करत असशील ना तर ठीक आहे, नाहीतर मग. हॅलो 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 हॅलो, मिस कल्पना पोतनीस, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही माझ्या भावाला कोण समजताय नक्की? माझा होणारा नवरा. डॉक्टर कल्पना पोतनीस? तुम्ही ओळखता एकमेकांना? मी तुम्हाला म्हणाले होते ना, एका मुलाने मला डिच केला, तो यांचाच भाऊ. काय? ह्याचा भाऊ म्हणजे डॉक्टर केदार धर्माधिकारी. त्यांनी तुला फसवलं? केदार धर्माधिकारी? राघव मंत्री. हा, आणि राघव त्या दिवशी रस्त्यात भेटले आणि राघवने मला ओळखच नाही दाखवली आणि गेला महिनाभर तो माझा फोनही घेत नाही. मॅडम प्लीज माझ्या भावावर असले भलते सलते आरोप करू नका. डॉक्टर राधाही त्याला ओळखतात. माझा भाऊ अत्यंत साधा आहे, इनफॅक्ट तो लाजाळू आहे. हा जो कोण राघव मंत्री आहे ना, तो आय गेस हुबेहूब माझ्या भावासारखा दिसतो. त्याला शोधा म्हणजे तुमचा गैरसमज दूर होईल. हा सिनेमा नाहीये आणि ज्या माणसाबद्दल मी बोलतेय तो राघवच आहे आणि तुम्ही त्याला ओळखता. माझा भाऊ केदार असा वागूच शकत नाही. तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही प्लीज त्या राघवला शोधा आणि हा मोठा गैरसमज एकदाचा दूर करा. कल्पना प्लीज, आपण याबद्दल नंतर बोलूया. आता पद्माला ट्रीट करणं जास्त महत्वाचं आहे. अजिबात काळजी करू नका. ठीक आहे, 2 दिवस या गोळ्या घ्यायच्या, दिवसातनं 3 वेळा. आणि हो, रिकाम्या पोटी घेऊ नका, जेवण झाल्यावरच घ्या. ठीक आहे? आणि ही एक गोळी घ्या आज रात्री झोपायच्या आधी, बरं वाटेल. या तुम्ही. बसा. बोला, काय होतंय तुम्हाला? पैसे कधी देणार? काय? 2 लाख झाल्यात व्याजा सकट. 2 लाख जर 2 दिवसात नाही ना दिले तर या नारड्यातून आहे ना हात घालून पैसे काढून घेऊ. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला ओळखत पण नाही हो. कसले पैसे? कसले पैसे तुझे? आता हे काय करताय तुम्ही? पद्मा, प्लीज असं नको करू. तुझ्या लक्षात येत नाहीये का? मी तुला समजावून सांगितलंय ना, तुझी आणि बाळाची दोघांची तब्येत बिघडेल, कॉम्प्लिकेशन्स वाढतील ग. पद्मा, बाळाला हाय, आठवलंय काय? सुरत मध्ये पैसे घेतले होतेस आणि तो जो गायब झालायस ना, तो काल दिसलायस इकडे. तो फिरोज तुला माझ्याकडे घेऊन आला होता. तो बसलाय आता जेलमध्ये आणि तू आहे ना गायब. अहो नाही, मी खरंच सांगतोय, मी माझ्या आयुष्यात कधीच सुरतला आलेलो नाही. खरंच, अगदी. नाटकं नाही करायची राघव, नाटकं नाही करायची. मुकट्याला पैसे द्यायचे, समजलं काय? अहो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी राघव वगैरे कोण नाहीये. मी केदार धर्माधिकारी.
डॉक्टर केदार धर्माधिकारी, बाहेर माझ्या नावाची पाटी नाही का वाचली तुम्ही? साहेब, हो काय करताय तुम्ही? मी पोलिसांना बोलवतो. पोलिसांना आपण घाबरत नाही हा, पोलिसांना आपण घाबरत नाही. मुकट्यानं पैसे द्यायचे तुला सांगतो, समजलं ना? नाहीतर खाली येईल. चल रे. साहेब, कोण होते लोक? तुम्ही ठीक आहात ना? बरं वाटतंय ना तुम्हाला? पाणी आणून देऊ का? साहेब,